दोन व्यक्तींमध्ये संघर्ष होत असतो, त्यांचे वेगवेगळ्या संस्कारांमुळे, तेव्हा काय करायचं? आता आपण इथे कसं पाहू ह्याला, की एक व्यक्ती योग्य आहे, ठीक आहे, तो बरोबर आहे किंवा दुसरी व्यक्ती चूक आहे आणि दोघांमध्ये खूप काही विवाद चालू आहे. जर तुमच्याकडे धर्म असेल, तर तुम्ही आपली मतं व्यवस्थित त्या आपल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा. आता हे पोहोचवण्याच्या अगोदर एक विचार आपल्याला करायला हवा, की मी खरोखर बरोबर बोलतोय का? किंवा माझं मत खरोखर चांगलं व्यवस्थित आहे का? जेव्हा तुम्हाला खरोखर आतमधून कळतं, की माझं मत योग्य आहे, मी बरोबर आहे, मग तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असतं. आणि त्याच्यानंतरही काही होत नाही व्यवस्थित, मग काय करायचं अशा वेळेस? मग अशा वेळेस प्रार्थना करावी. आपल्या गुरूंना किंवा आराध्य असतील, तुमचे ईश्वर असतील, त्यांना प्रार्थना करावी, की गोष्टी ठीक होत नाहीयेत, सुरळीत होत नाहीये. आणि जेव्हा प्रार्थना करूनही गोष्टी सुरळीत होत नाही, मग अशा वेळेस काय करायचं मग? जे चालू आहे त्याला तसं स्वीकारा तुम्ही, की माझी परिस्थिती अशीच आहे आणि ही परिस्थिती काही सुधारणार नाही आता. हे आपण आता असंच स्वीकारू आणि जे चालू आहे त्याला तसं सोडून देऊ.